ते 22 तारीखला रात्री आम्हाला माहिती भेटली की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 23 तारीखला टीईटीचा एक्झाम होता. त्यासाठी कुठला तरी ग्रुप वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सला एक जागा गोळा करून त्यांना आधीच क्वेश्चन पेपर देणार आणि त्यांना डायरेक्ट परस्पर ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्यांना एक्झाम सेंटरमध्ये सोडणार. म्हणजे आधीच त्यांच्याकडे पेपर येणार आणि त्यांच्या पेपराचा वापर करून ते उमेदवाराला पास करून घेणार, अशी एक माहिती होती. त्याबद्दल आम्ही कोल्हापूर पोलीसने एलसीबीची टीम आणि वेगळी टीम तयार करून 4 टीम तयार करून आम्ही वेगळे ठिकाण धाड टाकली आणि आम्हाला ऑन द स्पॉट आणि तपासामध्ये आतापर्यंत जे आहे 18 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. काल मनने कोर्टामध्ये सगळ्यांना हजर केलेला आहे आणि काही आरोपी त्यांच्यामध्ये सध्या पण पीसीआर मध्ये आहे आणि पुढचे नाव जे आहे निष्पन्न करण्याची प्रोसिजर चालू आहे, तपास चालू आहे आणि त्यांच्यामध्ये परराज्याचं सुद्धा कनेक्शन निष्पन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आमची तपास पण पुढे चालू आहे. आणि ते तपासाचा भाग आहे, पण असं प्रायमरी असं दिसतात की काहीतरी 3 लाखामध्ये बरेचसे कॅन्डिडेट कडून ठरलेला होता की आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर 3-4 तास आधी प्रोव्हाइड करणार आणि तो तुम्ही पेपर इकडे आमच्याकडे बसूनच सोडवा आणि नंतर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये घेता येईल. तोच आता म्हणजे मेन एक्यूज जे आहे महेश गायकवाड त्यांचे पुढची लिंक कोणाकडून पेपर येणार होता, कसं त्यांची पुढची लिंक आहे, त्या अनुषंगाने जे तपास आहे डीएसपी करवीरकडे ते तपास देण्यात आलेली आहे आणि तो पुढची तपास करत आहे. आतापर्यंत तपासामध्ये जे कोल्हापूरचे दोन ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी रेड केलेले तोच निष्पन्न होत आहे. पुढे पण दुसरे कुठे जिल्ह्याला असं त्यांचं नियोजन होतं का, तो पण आता तपासामध्ये आरोपी पीसीआर मध्ये पुढचा तपास आमचा होणार आहे. एससीटीचा मागचा काय पेपर होता किंवा पुढचा ते त्यांच्याकडून चौकशी करूनच पुढची कारवाई पुढची तपास होईल.